झी 24 तास एक पाऊल पुढे। माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर, गिर्यारोहणातील मानबिंदू, उंची 29,035 फूट। सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्झिंग हे दोघं साक्षीदार असलेलं पहिलं एव्हरेस्ट यश आज त्याच्या हिरक महोत्सव साजरा करत आहे। 29 मे 1953 रोजी सकाळी 11:30 वाजता अथक कष्ट आणि प्रचंड जिद्दीच्या जोरावर मानवानं निसर्ग नवलाईला गवसणी घातली। 20व्या शतकाच्या आरंभापासून जगानं एव्हरेस्टवर चढाईचा ध्यास घेतला होता। ब्रिटिशांनी 1921 ते 1949 या काळात सलग 8 मोहिमांद्वारे प्रयत्न केले। अखेर 1953च्या 9व्या मोहिमेत त्यांना यश आलं। 60 वर्षात या शिखरावरील चढाईतले तंत्र बदललंय। गिर्यारोहणातील आधुनिक साधनं आली आहेत। आर्थिक पाठिंबा मिळाला तरी या उत्तुंग पर्वतावरील धोके कायम आहेत। पर्यावरणातील बदल त्याला कारणीभूत असल्याचं तज्ञ सांगतात। हुशारीनं, जिद्दीनं, संयमानं त्यावर मात करावी लागते। त्यामुळेच 29,035 फूट उंचीचं हे शिखर सर करणं हे गिर्यारोहकांचं स्वप्न असतं। तर एव्हरेस्टवीर पुण्यात दाखल झालेत। पुणेकरांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। एव्हरेस्टवीरांचे नातेवाईक आणि गिरीप्रेमी पुणेकर विमानतळावरती मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भूषण हर्षे, गणेश मोरे, आनंद माळी हे गिरीप्रेमी माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्झे सर करून पुण्यात परतले। एव्हरेस्ट शिखर सर करणारा आशिष माने हा पहिला महाराष्ट्रातला ट्रेकर ठरलाय। या मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे हे होते, मात्र ऑक्सिजन सिलेंडर संपल्यामुळे त्यांना ही मोहीम पूर्ण करता आली नाही। आणि खरे गिरीप्रेमीची ही खूप वेगळी धाडसी मोहीम होती, कारण लोत्झे आणि एव्हरेस्ट ही दोन्ही जगातली सगळ्यात उंच शिखरं आहेत आणि या दोन्ही शिखरांवरती मोहीम घेऊन जायचं एक खूप तसं रिस्की होतं। पण आमचे सगळ्या गिर्यारोहकांनी खूप कष्ट केले, सगळ्या लोकांनी खूप प्रेम केलं, त्यामुळे ही मोहीम खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली। हे सगळे इकडे जे आता चाहते म्हणण्यापेक्षा सगळे निसर्गप्रेमी गिरीप्रेमी आहेत, त्यांच्यामुळेच खरं तरी मोहीम उभी राहिली। त्यांच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद। मागच्या वर्षी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला काही कारणामुळे माझ्या डोक्यात दगड पडल्यामुळे मला परत यावं लागलं, पण मी पुन्हा यावर्षी प्रयत्न केला आणि पुणेकरांच्या साथीने सगळ्या ज्यांनी सपोर्ट केला सगळ्यांच्या आशीर्वादाने शुभेच्छाने जाऊ शकलो एवढंच नाही तर सक्सेसफुल होऊ शकलो। जर मागच्या वर्षी आम्ही तो हट्ट केला असता तर मे बी काही जीवावर बेतू शकला असतं, पण आता आम्ही ते जास्त यश अनुभवतोय, कारण की अपयशानंतर जेव्हा यश तुम्हाला मिळतं तर तो आनंद वेगळाच असतो आणि तो आता आनंद आम्ही द्विगुणित करतोय, कारण की लोत्झेही सक्सेस झाले आणि एव्हरेस्टही सक्सेस झालंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।